माझ्या मूर्तिमंत प्रीती देवतेशी मी असा कृतज्ञ कसं बरं होईल? अहो, जिनं आपणहून मला आपल्या हृदय सिंहासनावर स्थान दिलं त्या माझ्या प्राणेश्वरीला मी स्वप्नात तरी कसा दुखवेन? निश्चित माझी काही हरकत नाही. श्यामाबाई म्हणते त्याप्रमाणे कानोपात्र जितकी रूपसंपन्न आहे तितकीच ती भोळी बाबडी आहे. आणि या भोळेपणानंच तिचं हृदय मला अर्पण केलं. आणि मी अजूनही कितीतरी गोष्टी तिच्यापासून लपवून ठेवल्या आहेत. पंढरीच्या पांडुरंगाचं सगुण रूप आज असं माझ्या मंदिरात का झालं? माझ्या वेड्या आपल्या अभंगाच्या देवाला कटाळा आला. सुखोबा माझी कामना का? अरे मी तुझा अभंग ऐकायला कशी येणार? हा तिचा गांधर्व विवाह आहे म्हणून तुला मुद्दाम बोलवलंय. आणि हे बघ, संध्याकाळी येताना कामाठीकडे घेऊन ये. याचं विसर्जित आणि काढून नाकावर राखले. काय म्हणाला? तुमच्या मुलीचा गांधर्व विवाह आहे? हो. पांडुरंगाची मुलगी बोलतो त्याचा राग नका मानू आहे. अहो तुमची मुलगी एखाद्याचा क्षुद्र संसार करण्याकरता का जन्माला आलेली आहे? एखाद्याच्या कामवासनेची दृष्टी करण्यासाठी का तिचा जन्म आहे? ती फार थोर देवाची लाडकी देवाची दासी होणारी असताना बोलतोच ऐकतोय. शेख माझ्या कानावर काय माझा विश्वास होतच नाही. पण म्हणे माझी इच्छा झाली असेल पोरीचा उद्धार करा जवळ. अरे हे तू काय बोलतोय? रोजच्यासारखी कामं तुझ्या दृष्टीत पडली नाही म्हणून तुला वाईट वाटतंय? होय, साऱ्या मंगळ वेळेचा सारखा झाडतो बघा. समजा घराचे अन्न झाडतो पण कानोपात्याच्या अन्न मोठ्या प्रेमाने झाडतो. पुष्कळ वेळेच्या अन्नातच घालून पोरीला आवडला आम्ही तो पुन्हा 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 म्हणतो.
ती बी गाते. पण बघा आईचं सांगू का, हा 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 सरपंच आहे ना, हाच परमार्थाचा आड येतो बघा. हाच काना अगदी रिकामी आहे ना, थोडे का लोक त्रास देतात सांगा बरं. हा श्यामाबाई आहेत का? श्यामाबाई! ओ, श्यामाबाई! बेगम सरकाराची काही बातमी? म्हणजे तुला काहीच ठाऊक नाही बे. अहो, सरकार साधी कवात आली यार. याचा तर सांगावं घेऊन आलोय मी आज. आज सांच्याला तुमच्या लेकीचं कानोपात्रेचं वाड्यावरती नाच गाणं करायचं आहे. तेव्हा तुम्ही त्यासनी जाणून घ्या. झेंडू, आई, सरकारानं माझी विनंती सांग की काढूला आज नाच गाण्याला येता येणार नाही. वा. अहो, सरकार माझं हे म्हणणं ऐकून तरी घेत्याल का? तू असं कसं सांगत आलास असं म्हणून माझीच पाठण मोडत्या नको. आई झेंडू, आई, आज शाळेच्या शेळीच गेली आहे. तर तिला कसं पाठवू बरं? आणि हे तू सरकाराने सांगितलंस ना, म्हणजे मग ते आवडणार नाही. समजलं? जा. बर बाबा, या काय हुकमाचा ताबेदार. सरकारांचा हुकूम तुम्हाला येऊन सांगणार, तुमचा निरोप सरकारांनी जाऊन सांगणार. तरीच म्हणजे शेवटी आज ये ना. सरकार आले, मागलं कुठलं अंगण झाडायचंय. आई म्हणतो मला देवाच्या मागची उपाधी बरं. आम्हाला ही तर धडपणानं देवाचं नाव सुद्धा मी घेऊन येत नाही. पण आई चालेला सांगा. तेव्हा मी कशाला सांगू? तेव्हा कान्याचा एवढ्यात येईलच, तोपर्यंत तू तिचा आवडता अभंग म्हण. जशी आईची इच्छा. सांगोळीला कामपात्राच्या जीवनाचा उठला पालखीचा क्षण तूच निर्माण होतोयस आणि त्याच्यातून तिला निभावण्याला तूच मोड द्यायचंय बाबा. जोहार मायला जोहार, 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 बहु
कहूँ केला झालो कहूँ केला झालो तुमचा पुष्यसाठी आलो पुष्यसाठी आलो तुमचा पुष्यसाठी आलो शोभा म्हणे पाठी शोभा म्हणे पाठी शोभा म्हणे पाठी शोभा म्हणे शोभा म्हणे शोभा म्हणे पाठी तुमच्या उच्चपाठी आणि 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 जोहार मला जोहार जोहार मला जोहार जोहार मला जोहार जोहार मला जोहार तुमच्या महाराज 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 तुमच्या महाराज जोहार मला जोहार जोहार मला जोहार जोहार मला जोहार हे काय चोखोबा गेले की त्याला नमस्कार करायला किती घाईघाईने आले ते हा चोखोबांच्या अभंगाचे सूर वातावरणात असे भरून आले चोखोबांच्या आशीर्वादाशिवाय ह्या कामपात्रेवर देव देखील प्रसन्न व्हायचा नाही नम्र भाव गुरु पाय नम्र भाव गुरु पाय नम्र भाव गुरु पाय व्यक्त करीत आजी प्रेमे शुभरी व्यक्त करीत आजी प्रेमे शुभरी नम्र भाव गुरु पाय नम्र भाव
शरणागत झाली का? तिथल्या झाली आता इथल्या व्हायचे. म्हणजे मी काय देव हो देवच. आणि तू मी दासी. दासी? दासी म्हणजे देवदासी. पण देवाची दासी आम्हा मानवांची पूजा कशी करणार? का बरं अशी शंका लागली? अहो सेवेची आज्ञा तरी करून पाहिजे होती. आज्ञेचा अनादर झाला असता म्हणजे मग तरी मोत्याचं होतं. माझं कुठे चुकलं का? चुकलं असलं तर मी क्षमा मागते. क्षमा कसली मागतेस? तुझी क्षमा मागायची पाळी. मी तुला काही सांगितलं तर तू रागवशील का? असंच काहीतरी आज्ञा तरी करून पहा. काने मी तुझ्या प्रेमाला अगदी अपात्र आहे. असं काहीतरी म्हणून नाही घडत. अहो मी आपल्याला देवाच्या ठिकाणी मानले. आज आपल्या आयुष्यातील परम पवित्र मंगल दिवस. श्यामाबाई, ओ श्यामाबाई, श्यामाबाई, कोण झेंडू? काय रे? श्यामाबाई, मंगळ वेळेच्या पाळेगाराची विलासराव सरकारांची तुम्हासनी तुमच्या लेखीसनी आज्ञा आहे. तुमच्या घरी काय बी असू द्या, सरकारची सबब ऐकून घ्यायला तयार नाही. तुमच्या लेखीला तुम्ही दाढलंच पाहिजे, तुमच्या लेखीने बी आलंच पाहिजे. ही तुम्हाला सरकारांची दुसऱ्यांदा आज्ञा आहे, पुण्यांदा आज्ञा व्हायची नाही. ह्या हुकमाची तामील जर झाली नाही तर त्याचे परिणाम काही चांगले व्हायचे नाही. काय बोलतोय? आणि त्या सरकारांचा जर असा आलेला वेळपणा असेल ना तर मी पण सांगते, कान्ह्याच्या कौतुकापेक्षा मला सरकारांची सुद्धा किंमत नाही. जा तू. मंगळवेढ्याच्या पाळेकरांची विलासराव सरकारांची सरकारची आज्ञा आहे. आपण त्या आज्ञेला माझा शोध काही इथे झाले. हो आपले वडील आलेत ना. मग इतकं घाबरायचं कशासाठी? आपल्या मंगळवेढीचे आलेत. आता कशाचं मंगल? आता सारंच अमंगल होणार. असं अवघड बोलू नये रे. आपण जोडप्याने त्यांना नमस्कार करू. तुला बाजूला साधच असली लागेल. सासऱ्याला नमस्कार करण्यात मला किती धन्यवाद आहे. आपण उभे का वडील मुलांचे आशीर्वाद मिळवू. आता कशाचे आशीर्वाद? आता नुसता शिव्या शापांचा वर्षाव होणार. हे आलेच मुलांना काय ते माझ्या पोटी जन्माला येऊन कुळाचा नावलौकिक चांगला गाजव नाही. घरातून व्यापाराकरता तुला बाहेर जायला तो आता आकरीचा दिवा पाहिजे. हा सोडली, बाबू गमावली, सुरुंगा निघालास आणि तुझा या गोळ्या गोमट्या बाजार बसलीच्या मागे लागला. आईची आठवण ठेवली नाही आणि त्या तुझ्या जन्मदात्याच्या हातावर तुरी देऊन त्या नरकात आशे डंग करत राहिलास. कोण आहे? काय गडबड लावली? लक्षण कोण आहे ते? सांग शिवट्या, मी कोण आहे ते सांग. तुझा मान खाली का घातलीस? गुलाबचंदांचे वडील होता कोण? होय बरं. त्यानं असं बदकर्म करून माझ्या नावाला कायम आणलं. त्यानं व्यापाराकरता घरातला डोकोला आणून ते तुझ्यासारख्या साधू पृथ्वीच्या पदरात होत नाही आणि हा वत्सलीचा दौलत केला ना त्या नागानाचा जन्म नाकारते मी. असं का? असं? मग त्याच्यात इतकं शिवाय जाणारं काय झालंय? तुमच्या मुलाने आमच्या पकडे डबल होत असेल. मग अरे पण हे काय होतेस? यांचा पैसा तू लुबाडलास? लुबाडला? लुबाडला नाही गो. अगं यांच्यात तर अजून शिरं नाही. तुझ्यासारखे असे सोन्याची तुकडे ही यांच्या स्वतः अशीच ना करी. अरे ह्यांचा पैसा घेऊन तुम्हाला ना विकलीस? माझ्या प्रेमाचा वादा नाही केलास. एवढी बाब. अगं तुझ्या प्रेमासाठी केलं ना मी. तुमच्या प्रेमाच्या आधी कधी आले होते का? अगं माणुसकीला मरण कसं आणलंस? खरंच सांग. खरंच तू एका पैसा घेतलास का? पैसा घेतलास का? वा, जसं काही हिच्या गावीच नाही. असल्या नादान तरुणांना लुबडल्याची वाया गेले नाही. हे इंग्लिश उभे केले. अरे बाहेरून गोळ्या आणि आतून काळ्या अशा दागिनीचं महत्व सुटत नाही. ही म्हणतो काही जनाची नाही निदान मनाची लागते. सज्जनांचे संसार बुडवणाऱ्या ह्याच उलटा तिच्या डोळ्यांच्या पुढं वाहून निघाला आणि तिच्या आठवण बुजवून पुरुषार्थ कर.
आपले चिरंजीव विवाहित आहेत हे मला माहिती नव्हतं. आणि आपल्याकडे येणारा पुरुष विवाहित असतो हे वारांगणांना कधीच माहित नसतं. महाराज मला क्षमा करा. आपण खुशाल आपल्या चिरंजीवांना घेऊन जा. गुलाबचंद, आपण थोर गोळ्या अगोदर घरी जा आणि आपल्या गृहलक्ष्मीच्या गळ्यातली आसवा पुसून तिच्या हक्काचं प्रेम जे तुम्ही माझ्या स्वाधीन करत होता ते तिचं तिला परत करा. आता इथून लवकर जाण्याचं कारण नाही. एक मोठा या वारांगणाचं तरी काही सांगशील? हा काम समाजात मारलाय. समज तुमच्या हक्काचं प्रेम मी आपल्याला परत केलं. पण तुम्ही आईला दिलेलं घर परत मिळावं अशीच तुमची इच्छा आहे ना? मी घेतलेले धनी मला परत करायला लावते की काय? आई, मग? गुलाबचंदाचं घर तू परत करशील का गं? काढू अगं केवढं तुझं थोर होतंय ग. अगं तुझ्यापेक्षा मला या लोकांचं घर का दिलंय? म्हणजे तेच तर बरं. पण बाळ, अगं त्याच्याशी मोठं अरे वारांगणांच्या पदरात गेलेला पैसा कधी कोणाला परत मिळालाच नाही. मागणारा एक मूर्ख, परत देणारा 7 मूर्ख. आता इथं अधिक वेळ उभं राहतील तर उभं राहण्याबद्दल क्षणाक्षणांचं भाडं या तुझ्याकडून वसूल केलं तरी राहणार नाही. त्यांनी यावेळी मोकळं सोडलं हेच नशीब समज. एक वेळ पृथ्वीच्या दावडीत गेलेला माणूस परत आणता येईल, पण वारांगणीच्या दावडीत सापडलेला मनुष्य सही सलामत सुटणं फार गुणाग्रस्त असतं. म्हणून म्हणतोय चल असा मागे चल. गाणे नाही आणि शाने नाही. गाणे. असं काय होईल असं स्वप्नाला पडलं होतं? जाऊ दे ना गेला तर तुझ्या प्रेमाला तो पात्र नव्हता असं समज. याच्यापेक्षा सवय गुलाबची येईल आणि तुला सुखी करायची. हा आधी काळजी करू नको. आपण नशिबात असेल तसं होणार. त्याला मोठ काय करणार? चल जरा मैत्रिणी विचारेल तुझे बरं वाटेल. आई, आता कृपा करून मला एकटीला सोडवं. माझं मन मला मोकळं करते. बरं बाळ, तुझ्या मनासारखं होऊन दे. सांगते गुलाबच्या मुली तर मुलं बेटाचे गुलाबजाम सांगत बसते. त्यामुळे गुलाबजाम गुलाबजाम तेव्हा काही माझी पटमजी की आज माझ्या आयुष्यातल्या सगळ्या सुखांचा शेवट झाला की सगळ्या दुःखांचा अंत झाला. देवा, तुझ्याकडे दुर्लक्ष करून मी देहासक्ती धरली म्हणून तर मला शासन केलं. सरे तव काजे सुख आज, सरे तव काजे सुख आज, सरे तव काजे सुख आज. शरण जाई गुरुपदी करे काज, शरण जाई गुरुपदी करे काज, सरे तव